हॅलो, गुड मॉर्निंग. तर आम्ही निघालो आहोत आमच्या गावाला आणि सकाळचे 5:30 वाजले आहेत आणि तरीही चाकणमध्ये बघा किती ट्रॅफिक आहे. 5:30 वाजता तुम्ही कितीही लवकर निघाले तरी चाकणमध्ये तुम्हाला ट्रॅफिक लागणारच. घरून निघताना व्हिडिओ शूटच नाही केला कारण शिवला तसं झोपेतच आम्ही आणले. सकाळच्या या सुंदर आणि शांत वातावरणात भक्तिगीतं ऐकायला खूप छान वाटतं. तर आता 7:30 झाले आहे आणि बाहेर उजेड पण पडला आहे आणि समोर मस्त असं सूर्याचं आगमनही झालेलं आहे. तर आज आहे 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे आणि उद्या आहे महाशिवरात्र. तर आम्ही यासाठी चाललो आहोत की आमचं जे शेतातलं घर आहे जिथे माझे सासू सासरे राहतात, तर तिथे आमच्या समोर माझ्या सासऱ्यांनी एक शिवजींचं मंदिर बांधलं आहे. तर तिथे एक पूजा असते, त्यासाठी आम्ही चाललो आहोत. आणि हो, इथे शिव पण उठला आहे. शिवला तसंच झोपेमधनं घेऊन आलेलो होतो आणि इथे लांबचा प्रवास असल्यामुळे आम्ही गाडीचे टायर आणि हवा इथे चेक करून घेतली म्हणजे पुढे अडचण नको. तर बघा, जिथे आम्ही थांबलो होतो तिथे किती सुंदर दृश्य दिसत होतं. सूर्य आणि ती नारळाची झाडं, सुंदर असा व्ह्यू आहे. हॅलो, तर आम्ही निघालो आहोत आमच्या गावाला. शिव, कुठे चाललोय आपण? शिव, कुठे चाललोय आपण? से हाय. इकडे बघ, कुठे चाललोय आपण? नंतर आम्ही एका ठिकाणी गाडी थांबवली चहा घेण्यासाठी. थोडा गाडीलाही विश्राम मिळाला आणि आम्हालाही. चहा खूप छान होता इथला. आणि शिवला बघा, जिथे तिथे कार सोबत हवी असते. आणि हा आहे पुणे नाशिक हायवे. सकाळी लवकर निघण्याचे फायदे म्हणजे ट्रॅफिक लागत नाही आणि प्रवासही सकाळी सकाळी छान होतो. मेन म्हणजे रस्ताही चांगला आहे. 2000 years later. तर घरी पोचल्यावर व्हिडिओ काही शूट केला नाही कारण खूप थकलो होतो आणि आल्या आल्या फ्रेश होऊन लगेच चाळीसगावला निघालो. काही पूजेचं सामान घ्यायचं होतं आणि थोडी शॉपिंग करण्यासाठी काही साड्या घ्यायच्या होत्या देण्यासाठी आणि शिवला ड्रेसही घ्यायचा होता. हे बघा, हे शिवजींचं मंदिर आहे. जे चाळीसगावकर असतील त्यांना माहिती असेल हे मंदिर. चला, तर इथे शिवचा ड्रेस घेण्यासाठी आम्ही आलो आहे. खूप सारे ड्रेस पाहिलेत, बट हा मला व्हाईट जो कलर आहे तो आवडला आहे. आणि इथे आमचे आई पप्पा शिवसाठी ड्रेस घेऊन देत आहे कारण शिवचा जन्म महाशिवरात्रीला झाला आहे आणि तिथीनुसार आम्ही त्याचा महाशिवरात्रीला पण बड्डे करतो आणि 1 मार्चला पण बड्डे. आणि खूप ड्रेस पाहिल्यानंतर हाच फिक्स केला आहे जो की मला आवडला होता. आणि हे एकीकडे शिव बघा, शिवची मस्ती सुरू आहे. तर चाळीसगावकरांना ओळखलं का, हा कोणता चौक आहे? हा एरिया पूर्ण शॉपिंगचा एरिया आहे आणि या चौकाचं नाव मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चाळीसगाव खूप सुंदर डेव्हलप केलं आहे. हा वाटत नाही तालुका आहे, जिल्हा एवढा त्यांनी डेव्हलप केलेला आहे. तर आम्हाला काही साड्या देण्यासाठी घ्यायच्या होत्या. तर साड्या चूज करणं म्हणजे टाईम कन्झ्युमिंग काम आहे आणि खूप साऱ्या साड्या पाहिल्या आणि इथे अशा प्रकारे एवढ्या साड्या बघून आम्हाला एकही साडी पसंत आलेली नाही आहे. तर आता आम्ही बघणार आहोत दुसऱ्या शॉपमध्ये. तर आता आलो आहोत दुसऱ्या शॉपमध्ये. इथे साड्या छान दाखवत होते आणि त्यापैकीच काही साड्या आपण चूज करून घेतल्या आहेत. आणि हे बघा, हे चाळीसगावचं सर्वात फेमस पेड्यांचं दुकान आहे नंदन. इथले पेढे खूप छान असतात टेस्टला. प्युअर माव्याचे पेढे असतात. आणि शॉपिंग झाली आहे आणि आम्ही आता घरी निघालो आहोत. आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. सकाळी महाशिवरात्रीची पूजा होती, त्याआधी आम्ही मंदिराची पूजा करून घेतो. हे आहे आमचं शेतातलं छोटंसं मंदिर. छोटं आहे पण खूप सुंदर आहे. आणि हे जे ताटात तुम्ही जेवढ्या प्रकारची फुलं बघत असणार ना, तेवढे सर्व फुलं आमच्या घराच्या आजूबाजूला लावलेली आहेच. गुलाब, मोगरा, जास्वंद, झेंडू. आणि इथे नंदींची पूजा करून घेतली मी. आणि हा शेताचा परिसर मोकळा असल्यामुळे हवा इथे खेळती असते.
आणि इथे आहे ही महादेवाची पिंड. इथे खाली स्टाईल लावलेली होती आधी, बट आमचा जो बाहेर नंदी आहेत बसलेले, ते मंदिर थोडंसं उंच झाले होते आणि महादेवांची पिंड खाली गेली होती, त्यामुळे ते भर देऊन पिंड वरती घेतली आहे. आता आम्ही त्याला स्टाईल आणि ते शिवला हाय हॅलो नमस्कारची प्रॅक्टिस चालू होती. हाय नमस्कार. त्यानंतर आपण तुळशीची पूजा करून फुले अर्पण केली. आणि इथे अशी आम्ही सुंदरशी शिवजींची रांगोळी काढली. ते कशी वाटली ते नक्की सांगा. आणि हे आहे आमच्या शेतातलं खूप जुनं असं घर. बाकी आमच्या साईडचं जे आहे ते आम्ही रिनोव्हेट करून घेतलं आहे. इथे माझे सासरे आणि त्यांचे दोघं भाऊ हे सर्व असे राहतात. तर असं आहे आमचं हे मधून घर.
शिवचा बड्डे सेलिब्रेट करतो. त्याचा महाशिवरात्रीचा जन्म असल्यामुळे आम्ही त्या दिवशीही त्याचा बड्डे सेलिब्रेट करतो. आणि असं डेकोरेशन आम्ही केलेलं होतं साधं सिंपल. आणि हा केक. तर असा होता हा महाशिवरात्री प्लस बर्थडे व्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.